अध्यक्ष महोदय, माननीय मीर कोटेचाजीने त्याने ते जे लक्षवेधी उपस्थित केली अतिशय महत्त्वाची लक्षवेधी आहे. माननीय मंत्री श्री उदय सामंत साहेबांनी त्यांच्या सविस्तर उत्तर दिलेलं आहे. तरी पण मी आपल्या माहितीसाठी रेकॉर्डसाठी दोन विषय आपल्यामध्ये आणतो. ते जे जवाब माझ्याकडे मी बघितला त्या जवाबमध्ये नाहीतर हायकोर्टाचे ऑर्डरचा उल्लेख आहे, नाहीतर ते चीफ सेक्रेटरीचा ऑर्डर. माननीय मंत्री महोदयाने ते सांगितलं ते अतिशय चांगला केला, पण ज्या अधिकारीने हा विषय लपून घेतला आणि ते उत्तर मध्ये आणलेला नाही, त्यामध्ये माझी माननीय मंत्री महोदयांनी रिक्वेस्ट आहे, आपला पण रिक्वेस्ट आहे की असा होऊ नये म्हणून त्यावर कारवाई करायला पाहिजे. एक दोन, हा जगे पूर्णतया आपला ITI ने पाहिजे. 2/3 1/3 नको, 100% ITI ने पाहिजे. ITI साठी होती, ITI यासाठी जगे डेव्हलप करायला तयार आहे. ITI जे काय पैसा ते पण भरायला तयार आहे. ते पूर्वी रिझर्वेशन मध्ये होती, त्यावर एन्क्रोचमेंट होता. ते आता माननीय अध्यक्ष महोदय, पूर्व मुख्यमंत्रीने कशासाठी केला काय केला त्या खोलीमध्ये मी जात नाही, पण आता माननीय प्रधानमंत्रीजीने जे काय आपली नवीन योजना सुरू केली आहे विश्वकर्मा योजना, त्या या ITI मध्ये आपण विश्वकर्मा योजनाचं पण सेंटर सुरू करू आणि ते कौशल्य विकासच्या पूर्णतया लगेच 2 वर्षाचे आत आपण ITIच्या भवन आमचे डिपार्टमेंटच्या पैशातून तयार करू. माझ्या आपलं माहिती विनंती आहे की आज हा निर्णय होऊ द्या. पूर्ण जगे ITI साठी कौशल्य विकास वगैरे हँडओव्हर करावा. आम्ही 2 वर्षाच्या आत ते पूर्ण करू.